नमस्कार मंडळी, आजच्या रेसिपीमध्ये आपण उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंडावा देणारं व मनाला तृप्त करणारं अतिशय क्रीमी व तितकीच पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. ते म्हणजे मिक्स फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करू. मिक्स फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध आपण तापवण्यासाठी ठेवून घेऊ. यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकून घेऊ. साखरेचे प्रमाण तुम्ही कमी अधिक प्रमाणात करू शकता तुमच्या आवडीनुसार. या दुधावरची मी बिलकुल साय काढलेली नाही, कारण साईमुळे आपलं कस्टर्ड अजून छान लागते. अर्धी वाटी थंड दुधामध्ये मी 3 चम्मच कस्टर्ड पावडर टाकून घेते. या कस्टर्ड पावडरला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जर तुम्हाला जास्त घट्ट कस्टर्ड आवडत असेल तर तुम्ही अजून त्यामध्ये एखादा चम्मच कस्टर्ड पावडर ॲड करू शकता. आता हे गरम झालेले दूध आपण एका पातेल्यात किंवा एखाद्या बाउलमध्ये काढून घेऊ. थंड दुधामध्ये जे कस्टर्ड आपण मिक्स केलेलं आहे ते या दुधामध्ये आपण टाकून घेऊ. त्याला व्यवस्थित हलवून घेऊ, म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाहीत. याला हलकंसं थंड होऊ देऊन आपण यामध्ये फळे टाकून घेऊ. फळांमध्ये मी केळी, सफरचंद, अंगूर आणि स्ट्रॉबेरी व टरबूज घेतलेला आहे. तुम्ही येथे कोणतेही फळे घेऊ शकता. तुम्ही यामध्ये आंब्याचा सीझन असेल तर आंबा देखील वापरू शकता किंवा चिकू सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. म्हणजेच तुम्हाला जे जे फळ आवडतात ते फळ तुम्ही यामध्ये टाकू शकता. यामध्ये टाकण्यासाठी माझ्या घरी जेवढे फळे होते ते मी यामध्ये टाकण्यासाठी घेतलेले आहे. आता आपण या फळांना व्यवस्थित कट करून घेऊ. आणि डाळिंब सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. डाळिंब मला भेटलेलं नाही, त्यामुळे मी डाळिंब घेतलेलं नाही येथे. ठिकाणी मी 3 ते 4 स्ट्रॉबेरी वापरलेली आहे. तिचं व्यवस्थित देठ काढून आपण तिला बारीक साईजमध्ये कट करून घेऊ. मिक्स फ्रूट कस्टर्ड आम्हाला तर खूपच आवडते मंडळी, कारण हे अतिशय थंडगार मिष्टान आहे. हे दिसायला जेवढे छान दिसते तितके चवीला अप्रतिम व शरीराला पौष्टिक असते. त्यामुळे जे मुलं फळं खात नाहीत त्यांच्यासाठी ही रेसिपी नक्की एक वेळेस ट्राय करा. ते आवडीने खातील व पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला सांगतील. त्यामुळे ही रेसिपी आपल्या घरच्यांना व आपल्या मुलांना नक्की एक वेळेस बनवून द्या. तुम्ही पाहू शकता मी एक एक करून हे फळं कट करून घेत आहे. आता आपण राहिलेले अंगूर कट करून घेऊ. अंगूर कट करू शकता किंवा अख्खे अंगूर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. या ठिकाणी मी थोडे थोडे अंगूर कट करून घेत आहे. आता आपलं राहिलेलं आपण टरबूज कट करून घेऊ. तुम्ही पाहू शकता मी टरबुजाची एकच फोड घेतलेली आहे. आता या टरबुजाला आपण बारीक बारीक साईजमध्ये कट करून घेऊ. आपण कस्टर्ड बनवण्यासाठी हे सारे फळं त्यामध्ये टाकणार आहोत. या फळांमध्ये तर नैसर्गिक गोडवा असतोच, त्यामुळे कस्टर्ड बनवत असताना आपण यामध्ये साखर थोडी कमी प्रमाणात टाकली तरी चालते. जर तुम्हाला जास्तच गोड कस्टर्ड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात साखर देखील टाकू शकता. पहा, आपलं हे कस्टर्ड एकदम मस्त असं मिक्स झालेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता याचा कलर पण थोडासा बदललेला आहे. आता आपण यामध्ये कट केलेली फळे एक एक करून टाकून घेऊ. यांना आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि अजून एक महत्त्वाचं, हे कस्टर्ड खाण्यापूर्वी 2 ते 3 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं. म्हणजे हे कस्टर्ड थोडं घट्ट पण होते आणि थंड कस्टर्ड खायला मजा तर खूपच येते. तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपलं मिक्स फ्रूट्स बनलेलं आहे. आता आपण याला खाण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये आपण थोडासा बर्फ देखील टाकून घेऊ. यामध्ये मिक्स फ्रूट्स आहेत, त्यासोबत कस्टर्ड आहे, मस्त फ्लेवर आलेला आहे. मुलांना तर हे नक्की आवडेल. जे मुले फळे खात नाहीत त्यांच्यासाठी हे एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता आपलं हे मिक्स फ्रूट कस्टर्ड एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळ पण झालेलं नाही. एकदम मीडियम साईजचं बनलेलं आहे. अतिशय थंडगार व एकदम परफेक्ट असं आपलं मिक्स फ्रूट्स कस्टर्ड तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर उज्ज्वन्स फूड रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पाहिलात ना मंडळी, आपलं हे मिक्स फ्रूट कस्टर्ड एकदम ताज्या फळांच्या मिश्रणातून तयार झालेलं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.